शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी आज एक मोठी आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत। 3 एप्रिल शुक्रवारपासून राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 20,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर तुमचं नाव यादीत असेल तर तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा पीक विमा आता एकत्रितपणे दिला जात आहे। काही शेतकऱ्यांना 10,000, काहींना 15,000 आणि काहींना थेट 20,000 रुपये जमा। मित्रांनो, सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। कोणाला मिळणार पैसे? ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, ज्यांचे पीक नुकसान झाले आहे, ज्यांची नोंदणी पूर्ण आहे। किती मिळणार? सरासरी 10,000 ते 20,000 रुपये। काही जिल्ह्यांमध्ये जास्त रक्कम देखील। आत्तापर्यंत खालील जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात: पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, बीड, जळगाव। तुमच्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासायचं? बँक पासबुक अपडेट करा, मोबाईल बँकिंग किंवा SMS चेक करा, CSC सेंटरवर जाऊन माहिती घ्या। जर पैसे आले नसतील तर काळजी करू नका, कारण प्रक्रिया अजून सुरू आहे। महत्त्वाची सूचना: कुणालाही OTP देऊ नका, बँक डिटेल्स शेअर करू नका, फेक कॉलपासून सावध रहा। सरकार कधीही फोन करून पैसे मागत नाही। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न: तुमचं नाव यादीत आहे का? यादी कशी पाहायची? आपल्या गावातील CSC सेंटरला भेट द्या, ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडे चौकशी करा, अधिकृत वेबसाईटवर नाव तपासा। काही वेळा नाव असूनही पैसे उशिरा येतात। खूप शेतकरी विचारतात, माझे पैसे अजून का आले नाहीत? यामागची कारणं: बँक खाते आधारशी लिंक नाही, चुकीची माहिती भरलेली, पीक नोंदणी अपूर्ण, विमा कंपनीकडून प्रक्रिया सुरू। त्यामुळे घाबरू नका, पैसे टप्प्याटप्प्याने येतात। जर अजूनही पैसे आले नाहीत तर काय करायचं? तक्रार करण्याची पद्धत: CSC सेंटरमध्ये अर्ज द्या, कृषी कार्यालयात संपर्क करा, हेल्पलाईन नंबरवर कॉल करा। तक्रार केल्यावर 7 ते 15 दिवसात प्रतिसाद मिळतो। एक उदाहरण पाहूया। लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पीक विमा भरला होता, पण पैसे आले नव्हते। त्याने CSC सेंटरमध्ये तक्रार केली। 10 दिवसात त्याच्या खात्यात 18,000 रुपये जमा झाले। म्हणजे योग्य पद्धतीने प्रयत्न केल्यास पैसे मिळतात। सरकारने माहिती दिल्यानुसार पैसे टप्प्याटप्प्याने गावानुसार जमा होत आहेत। काही गावांमध्ये 100% पैसे जमा, काही ठिकाणी प्रक्रिया सुरू, काही गावांची यादी अजून बाकी। महत्त्वाचं: तुमच्या गावात पैसे येण्याची तारीख जिल्हा आणि बँकेवर अवलंबून आहे। मित्रांनो, पुढील यादीबद्दल मोठी अपडेट: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन यादी लागणार। या यादीत उर्वरित शेतकरी, नवीन पात्र नावे, अपडेट केलेली माहिती। त्यामुळे रोज अपडेट चेक करत रहा। एक मोठी गोष्ट लक्षात ठेवा: सर्वांना 20,000 रुपये मिळतीलच असं नाही। का? पिकाचं नुकसान किती झालं, कोणतं पीक आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे यावर रक्कम ठरते। काहींना कमी, काहींना जास्त मिळू शकतं। तुमचे पैसे लवकर यावेत यासाठी वन टिक कामं करा: आधार लिंक करा, बँक खाते सक्रिय ठेवा, कागदपत्रे अपडेट ठेवा, SMS चेक करत रहा। ही छोटी कामं खूप महत्त्वाची आहेत। मित्रांनो, ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। पुढील भागात आपण सांगणार आहोत तुमच्या गावात पैसे कधी येणार,